राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। चक्काजाम आंदोलनाच्या वेळी चांदवड व देवळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती। आंदोलनस्थळी चांदवड व देवळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनाला चांदवड देवळा तालुक्यातील असंख्य ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायट्या तसेच शेतकरी हितासाठी कार्य करत असलेल्या संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता। त्या अनुषंगाने चांदवड इथं राष्ट्रीय महामार्गावर तसेच देवळा येथील 5 कंदील रस्त्यावर दोघेही तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केले। यावेळी चांदवड इथं शेतकऱ्यांसाठी आबालवृद्ध आवाज उठवणारे प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले। तर देवळा इथं प्रहारचे उपजिल्हा प्रमुख कृष्णाभाऊ जाधव, हरिसिंग ठोके, शिवाजी अहिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव आदींनी आपल्या आंदोलनात सरकारी धोरणांच्या विरोधात रोष व्यक्त करत रस्त्यावर कांदे टाकून सरकारचा निषेध व्यक्त केला। विद्यमान सरकार व मंत्री हे रमी यामध्ये व्यस्त असून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी कुठलंही देणं घेणं नसल्याचं मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले। बच्चू कडू यांच्या रूपाने राज्याला मिळालेले एक धडाडीचं नेतृत्व असून शेतकरी हितासाठी ते सदैव प्रयत्न करत असल्याने यापुढेही शेतकरी हितासाठी आपण सर्वांनी आवाज उठवू असं प्रतिपादन यावेळी बोलताना चांदवड देवळ्यातील आंदोलनकर्त्यांनी केले। आवाज कसमादेचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर, चांदवड देवळा। पुढारी मशगूल झाले, त्यांना लक्षात येत नाही कदाचित ते काही कोटी रुपये कमवतायत पण काही अब्ज रुपये या व्यवस्थेचं नुकसान करतायत। कोणाच्या लक्षात येत नाही की एनसीएल नावाची दुबईत असलेली कंपनी, तिथं असलेली आपली पोरं सांगतात की हा कांदा नाशिकचा आहे, हा इथे एवढ्या भावात विकतो आणि तिथंच माझा बांधव असलेला तो 11, 12, 14, 15 रुपयात कांदा विकतो। हे पाप कुठे करायचं? हे पाप थेट 250-300 रुपये नफा कमावणारी ही मंडळी तुमच्या लक्षात काय येत नाही। म्हणून हे चक्काजाम तुम्हाला आंदोलन राजकारण वाटतंय का? माझा प्रश्न तुम्हाला आहे नाही। कोपऱ्या कापऱ्यात गणेश निंबाळकरच्या नावाने खडे फोडणारा पुढारी येतो, माझ्या नावाने लागतील तेवढे खडे फोडा, पण एकदा तुम्ही केवढं पाप करताय हे लक्षात ठेवा। म्हणून आज या ठिकाणी तुम्ही सगळे जमला। 2 ऑक्टोबरला कोण कोण येणार? सर्व कोण येणार? आणि आपल्या शस्त्र म्हणून वापरायचे, प्रत्येकाने त्या ठिकाणी यायचं, पेटून उठायचं आहे। घाबरायचं नाही, हे आयुष्य एकदाच आहे, एकदाच तुम्हाला मरण येणार आहे, परत परत मरण येणार नाही। या ठिकाणी